सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. मागील भागांमध्ये आपण पाहिले नारदांचे चरित्र, कशा प्रकारे कृष्ण भक्ती आणि कृष्ण कीर्तनामुळे त्यांचे जीवन घडत गेले याची उदाहरणे आपण पाहिली. श्रीमद भागवतातील प्रथम स्कंदामध्ये अधिकाराची 3 प्रकरणे आहेत. त्यामध्ये श्रीमद भागवताचा ज्ञानाचा अधिकारी कोण, त्याचबरोबर अधिकारी श्रोता कोण, श्रीमद भागवताचे ज्ञान देण्याचा अधिकार कुणाला आहे, हे सर्व वर्णन आपल्याला आढळते. उत्तम अधिकार, मध्यम अधिकार आणि कनिष्ठ अधिकार अशा प्रकारच्या 3 अधिकारांचे वर्णन या स्कंदामध्ये आढळते. शुक्राचार्य आणि राजा परीक्षित हे उत्तम वक्ता व उत्तम श्रोता होते. नारद आणि व्यास हे मध्यम वक्ता होते. व्यासांनी जी पुराणे लिहून ठेवली ती समाज सुधारणेच्या दृष्टीने लिहून ठेवलेली होती आणि म्हणून त्यांना मध्यम वक्ता असे म्हटले गेले. वचन आणि क्रिया आणि आचरण हे जर एक नसतील तर शब्दात शक्ती येत नाही. आधी केले आणि मग सांगितले. रामदास स्वामी म्हणतात की मी प्रथम केले, अनुभव घेतला आणि मग आता तुम्हाला सांगत आहे. शुकाचार्य जे सांगतात ते त्यांनी प्रथम आचरणात आणले होते. शुकाचार्य एक उत्तम वक्ता आहेत कारण त्यांची वाणी आणि आचरण एक होते. संत तुकाराम महाराजांनी देखील आपल्या गाथेमध्ये लिहून ठेवले आहे की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. अशी वंदनीय व्यक्ती असते. एकदा एक माता आपल्या मुलाला घेऊन संत एकनाथांकडे गेली आणि म्हणाली, महाराज, माझ्या मुलाला गूळ खाण्याची अति सवय आहे. ती त्याची सवय सुटत नाही. तेव्हा असा आशीर्वाद द्या की जेणेकरून याची गूळ खाण्याची सवय सुटेल. त्यावेळेस एकनाथ महाराजांनी त्या मुलाला आशीर्वाद दिला नाही, कारण महाराजच स्वतः गूळ खात असत. एकदा एकनाथ महाराज त्या स्त्रीला म्हणाले की काही दिवसांनी तू तुझ्या मुलाला घेऊन माझ्याकडे ये, त्यावेळेस मी त्याला आशीर्वाद देईन, परंतु आज काही मी आशीर्वाद देऊ शकत नाही. त्यांनी स्वतः गूळ खाणे सोडून दिले आणि मग काही दिवसांनी ती स्त्री आपल्या मुलाला घेऊन परत महाराजांकडे आली. तेव्हा एकनाथ महाराजांनी त्यास आशीर्वाद दिला. व्यासांनी 18,000 श्लोकांचा हा भागवत ग्रंथ बनवला, परंतु व्यासांना असे वाटले की माझे जीवित कार्य आता पूर्ण झाले. जो माझ्या भागवताचा आधार घेईल त्याला कलीचे भय राहणार नाही. पण व्यासांना एक चिंता सतावू लागली की मी ग्रंथ तर रचला, पण याचा प्रचार आणि प्रसार कोण करणार? या ग्रंथात मी सर्व काही भरून ठेवले आहे. हे भागवत म्हणजे प्रेमाचे शास्त्र आहे. मायेमध्ये गुंतलेला, प्रपंचात आनंद मानणारा व्यक्ती भागवताचा प्रचार कधीच करू शकणार नाही. जो जन्मापासून जो मायेमधून सुटला आहे, ज्याला मायेचा संसर्गच नाही, तोच व्यक्ती केवळ या भागवताचा प्रचार आणि प्रसार करू शकतो. शुकाचार्य हे त्याच गटात मोडणारे होते. जन्मापासूनच त्यांनी माया स्वतःपासून दूर ठेवलेली होती. रंभेने जेव्हा शुकाचार्यांसमोर नारी देहाची स्तुती आणि प्रशंसा केली त्यावेळेस शुकाचार्य रंभेला म्हणाले की मला हे आजवर माहीतच नव्हते की स्त्रीचे शरीर हे इतके सुंदर असते. परमेश्वराच्या प्रेरणेने जर मला जन्म घ्यावा लागला तर मी तुझ्यासारख्या मातेच्या उदरी जन्म घेईल. आणि रंभा त्यानंतर वासनेपासून कायमची दूर झाली. शुकाचार्य जन्मताच निर्विकारी होते. ज्या मुलाने जन्म झाल्यानंतर बापाला असे सांगितले की मी तुमचा पुत्र नव्हे आणि तुम्ही माझे पिता नव्हेत, अशा शुक्राचार्यांचा व्यासांच्या पोटी जन्म होणे हे महद्भाग्य होते. त्यानंतर काही वर्षांनीच ते नर्मदा तटावर तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले होते. पण आता व्यासांपुढे प्रश्न पडला होता की भागवताचा प्रचार आणि प्रसार करणारे शुकाचार्यांना परत कसे काय बोलवावे. शेवटी त्यांनी एक युक्ती केली. त्यांनी भागवतातले काही श्लोक आपल्या शिष्यांना शिकवले आणि त्यांना सांगितले की तुम्ही शुकाचार्य ज्या ठिकाणी तपस्या करतात त्या ठिकाणी जाऊन हे श्लोक अशा रीतीने म्हणा की ते शुकाचार्यांना ऐकू जातील. आणि मग शिष्य वनामध्ये गेले आणि ते श्लोक म्हणू लागले. समाधीला बसण्यापूर्वीच शिष्यांनी ते श्लोक म्हणण्यास सुरुवात केली. त्यावेळेस शुकाचार्यांचे मन हे श्रीकृष्णाच्या सगुण ब्रह्माचे चिंतन करू लागले. ते श्लोक ऐकून शुकाचार्यांचे मन मोहून गेले आणि मग ते इकडे तिकडे पाहू लागले.
की हे श्लोक म्हणणारे कोण आहेत. त्यावेळेस त्यांनी त्या शिष्यांना विचारले की आपण कोण आहात. त्या शिष्यांनी सांगितले की आम्ही व्यासांचे शिष्य आहोत आणि त्यांनीच हे 2 श्लोक आम्हाला शिकवलेले आहेत. मग नंतर शुकाचार्यांनी विचारले की असे किती श्लोक आहेत. तर असे 18,000 श्लोक व्यासांनी रचले असून डोळे उघडे ठेवून या श्लोकांनी समाधी लागते. डोळे मिटून समाधी लागणे हे तर फार सोपे आहे, परंतु श्रीमद भागवत हे असे आहे की जे डोळे उघडून आपल्याला समाधी लागण्यासाठी मदत करते. आणि मग मात्र शुकाचार्य भारावून गेले आणि मला भागवत शिकायचे आहे ही इच्छा त्यांच्या मनात प्रबळ झाली आणि ते व्यासांकडे जाण्यासाठी निघाले. पाहूया उद्याच्या भागामध्ये शुकाचार्य व्यासांकडे जाऊन भागवत शिकण्याची इच्छा कशा प्रकारे व्यक्त करतात ते.